नमस्कार, एस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी गौरी सूर्यवंशी। आज आपल्या सोबत आहे दिंडोरीचे तहसीलदार मुकेश कांबळे साहेब आहे। तर त्यांच्यासोबत आपण आता पंचायत समितीचे आरक्षण सोडत निघालेली आहे, तर त्या संदर्भात ते आपल्याला माहिती देणार आहेत। नमस्कार सर, प्रथमतः आपलं एस मराठी न्यूज चॅनल मध्ये खूप खूप स्वागत। तर आता पंचायत समितीचे आरक्षण सोडत निघाली, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आज दुपारी 12 वाजता पंचायत समिती निर्वाचन आरक्षणाचं म्हणजे महिला आरक्षण आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकाचा मागास प्रवर्ग यासाठीचे आरक्षण काढण्यात आले। त्यामध्ये आरक्षणाची जे निघालेले आरक्षण जे आहे ते पुढील प्रमाणे आहे। ननाशी अनुसूचित जमाती व्यक्ती, टिटवे अनुसूचित जमाती स्त्री, अहिवंतवाडी अनुसूचित जमाती स्त्री, कोचरगाव अनुसूचित जमाती स्त्री, नळवाळपाडा अनुसूचित जमाती व्यक्ती, उमराळे बुद्रुक अनुसूचित जमाती स्त्री, कसबेवणी अनुसूचित जमाती व्यक्ती, लखमापूर अनुसूचित जाती व्यक्ती, मातेरेवाडी नागरिकाचा मागास प्रवर्ग स्त्री, पालखेड बंधारा नागरिकाचा मागास प्रवर्ग व्यक्ती, खेडगाव नागरिकाचा मागास प्रवर्ग स्त्री आणि मोहाडी हा गट खुला राहिलेला आहे। धन्यवाद सर। तर आपल्यासोबत आज हिरामन गावित आहे, ते जिल्हा परिषदेचे इच्छुक उमेदवार आहेत। तर त्यांची आपण आज प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। ग्रामपंचायत सरपंच हिरामन गावित, नळवाडपाडा ग्रामपंचायत, आणि मी उमराळ गटामधनं इच्छुक उमेदवार आहे। आणि 100% या गटामधनं आमचे जे वरिष्ठ आहेत ते मला या ठिकाणी उमेदवारी देऊन आणि आतोनात प्रयत्न करून 100% यावेळेस निवडून आणण्याचा प्रयत्न करते आणि निवडून आणतीलच एवढी खात्री आहे। माझ्या गटागणातील सर्व मतदारांनी पण मला यावेळेस चांगल्यापैकी प्रतिसाद दिलेला आहे। त्याच्यामुळं यावेळेस निश्चितपणे या ठिकाणी मी अजित पवार गटाकडनं इच्छुक उमेदवार आहे आणि घड्याळ या निशाणीवर मी उमेदवारी करणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट का मी मागच्या पंचवार्षिकला पण राष्ट्रवादीकडनं उमेदवारी केली, परंतु समोर काँग्रेसच्या उमेदवार आमच्या भगिनी सुनीताताई चारोस्कर यांच्यासोबत आमची लढत झाली आणि त्या ठिकाणी विजयी झाल्या। मी पराभूत झालो। मी 2 नंबरला त्यावेळेस पण होतो आणि आत्ता पण आजच आरक्षण सुटलेलं आहे उमराळ गटामध्ये अनुसूचित जमाती म्हणून। तर अनुसूचित जमाती म्हणून असल्यामुळं आम्ही त्या जागेवर दावा केलेला आहे आणि त्या ठिकाणी 100% आम्ही उमेदवारी करणार आहेत। आणि निश्चितपणे आमचे वरिष्ठ जे आहेत ते आम्हाला संधी देऊन या ठिकाणी 100% निवडून आणायचा प्रयत्न करतील। नक्कीच सर, धन्यवाद सर।